कोपरी येथील जुन्या इमारतीच्या पुनर्विकासात काही गुंडांकडून अडथळा येत असल्यानं रहिवाशांनी आमदार संजय केळकर यांच्याकडे धाव घेतली आहे. केळकर यांनी थेट पोलीस आयुक्तांशी संपर्क साधल्यानंतर या प्रकरणी कडक कारवाई करण्यात येणार असल्याचं बोललं जात आहे. ठाणे पूर्वेतील कोपरी भागात असलेल्या साईकृपा सोसायटीमधील रहिवाशांनी आज जनसेवकाचा जनसंवाद या कार्यक्रमात आमदार केळकर यांची भेट घेऊन व्यथा मांडली. इमारत जुनी झाली असल्यानं त्याचं पुनर्विकासाचं काम एका विकासकाला देण्यात आलंय. मात्र काही गुंड विकासकाला काम करू देत नसल्यानं गेले वर्षभर रहिवासी हक्काचं घर नसल्यानं इतर ठिकाणी भाड्यानं राहत आहेत. केळकर यांनी तात्काळ पोलीस आयुक्तांशी फोनवर संपर्क साधून ही बाब निदर्शनास आणून दिली आहे. या कार्यक्रमात वर्तकनगर म्हाडा वसाहतीतील इमारत क्रमांक 6 चे रहिवासी देखील उपस्थित होते. गेली 10 वर्ष या इमारतीचा विकास रखडला असून रहिवासी हवालदिल झालेत. या इमारतीबरोबरच इमारत क्रमांक 48, 50 आणि 11 या इमारतींचा प्रश्न देखील अनेक वर्षांपासून आहे. लवकरच संबंधित विकासकांची आणि रहिवाशांची बैठक घेऊन पुनर्विकास मार्गी लावणार असल्याचं केळकर म्हणाले. गावदेवी भाजी मंडईच्या इमारतीला लागलेल्या आगीसंदर्भात बोलताना केळकर यांनी अनधिकृत बांधकामांसंदर्भात प्रशासनाच्या बोटचेप्या भूमिकेबाबत संताप व्यक्त केला. वेळीच तक्रारींची दखल घेतली असती तर 2 बळी गेले नसते असंही त्यांनी स्पष्ट केलं. महात्मा फुले मार्केटमध्ये अनधिकृत मसाला गिरण्यांबाबतही प्रशासनानं दबावाखाली काम केलं. आयुक्तांनीही कारवाई केल्याचं सांगितलं, पण प्रत्यक्षात कारवाई झाली नाही. येथील शेकडो रहिवासी आणि व्यापाऱ्यांची समस्या सोडवण्यात प्रशासनाची निष्क्रियता दिसून आली. त्यामुळे आता नागरिकच पालिका मुख्यालयासमोर ठिय्या मांडून निषेध करतील असं केळकर यांनी स्पष्ट केलं.